श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते छान असाल आणि हसत असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही ब्लॉग शेअर करत नाहीये किंवा कुठली ब्युटी टिप्स नाहीये, पण थोड्याशा मनातल्या छान छान गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या. सुख दुःख हे आपल्या आयुष्याच्या वाटेवरची एक पावलं आहेत. कधी सुखाची पावलं येतात, कधी दुःखाची पावलं येतात, कधी असं काही वादळ येतं जे आपल्याला एकदम हलवून टाकतं, तर कधी अशी काही शांतता येते जी आपल्याला एकदम शांत करते, आपल्याला आनंद देते. कारण आयुष्य म्हणजे सुख दुःखाचं एक नावच आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण जेवढ्या जितक्या जास्त अपेक्षा करत जाऊ ना, तितक्या आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याचा आपल्याला कायम अपेक्षांचं उत्तर आपल्याला विरोधार्थी मिळतं आणि मग आपल्याला खूप त्याचा आयुष्यामध्ये त्रास होतो. कारण आता मी सुद्धा पाहिलं, मी काल भयंकर निगेटिव्ह झाले होते. तर माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यात काल निगेटिव्हच गोष्टी घडत होत्या. पण जेव्हा मी आज पहाटे मेडिटेशन केलं, शांत झाले, स्वतः प्रार्थना केली, तेव्हा मी पूर्ण पॉझिटिव्ह झाले आणि पूर्ण शांत झाले. आणि मला आता काय डिसिजन घ्यायचं आहे, काय करायचं आहे, नक्की योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे मला समजू लागलं. याचाच अर्थ काय, तर आपल्याला जेवढं पॉझिटिव्ह राहतं हे तर मी तुम्हाला नेहमी शिकवते. पण मी पण जरी युट्यूबर असेल, काही असेल, तरी मी पण एक माणूस आहे. कधीतरी मलाही थोडंसं हलायला होतं. हे अगदी एक ह्युमन बिंग्स आहेत की मला हे होतं, नाही असं नाही, एक मी पण माणूस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याशी काय शेअर करायचं आहे की हे घर आहे ना, अगदी छोटं, म्हणजे 400 स्क्वेअर फूटच्या 3 रूमचं माझं हे घर आहे. पण हे घर नसून माझ्यासाठी मंदिर बनलं आहे. आता हे घर मी सोडणार आहे, म्हणजे लवकरच मी हे घर सोडणार आहे. 95% ठरलेलं आहे माझं की हे घर आता सोडायचं आहे. पण या घरानं मला खूप काही दिलं आहे. अगदी तुम्हाला आनंदानं सांगावंसं वाटेल की एक फक्त ट्रॅव्हल बॅग मोरपंखी कलरची 2 बॅगा, एक नाही 2 बॅगा, ज्याच्यामध्ये माझ्या मुलाचे आणि मुलीचे अगदी मी तर सांगते टॉप आहे. एका ड्रेसची तर सलवार नाही, ओढणी नाही, असे 3 ते 4 ड्रेस माझ्या बॅगमध्ये मी अक्षरशः कोंबले होते. मुलीचे सुद्धा फक्त 2-3 टी शर्ट आणि 2 लेगिन्स, असं मी त्या घड्या सुद्धा न घालता लिटरली त्या बॅगेमध्ये कोंबले होते. आणि तेव्हा मी नवीनच बघा तेलाचा आपल्या ओवी हर्बल ऑइलचा व्यवसाय सुरू केला होता. तर ते सर्व सामान आणि स्वामींची आपल्या देवघरातली मूर्ती फक्त आणि जेव्हा ती माझ्याकडे गाडी होती, हे सामान घेऊन मी माझं पहिलं घर सोडलं होतं, ज्याच्याबद्दल आता मला कुठलीही चर्चा करायची नाहीये. ते घर मी सोडलं होतं या जिद्दीवर की आता पुन्हा नव्याने उभं राहायचंय आणि आपल्याला आता अपमान सहन नाही करायचाय. आणि मैत्रिणींनो, ठरवलं आणि जिद्द बाळगली ना, तर जगात असं अवघड काम कुठलंच नाहीये. आणि एका आईसाठी तर बिलकुल नाहीये, जी आई आपल्या पोटामध्ये एवढ्या कणाचा एवढं बाळ तयार करू शकते. जे बाळ अगदी जेव्हा आपल्याला 9वा महिना येतो तेव्हा 3.5-4 किलोचं 3 किलोचं असतं ते बाळ आपल्या पोटामध्ये प्रत्येक अवयव जी स्त्री तयार करू शकते, ती स्त्री जगातलं कुठलं काम करू शकत नाही. एवढंच मला पाहिजे की कितीही सायन्स पुढं गेलं किंवा काही गेलं तरी एक मूल सुंदर बाळ जन्माला घालणं आणि एक आई होणं हे फक्त स्त्रीला वरदान मिळालेलं आहे. आणि त्या स्त्रीच्या अंगामध्ये इतकी जिद्द आहे, असं कुठलंही टेक्निक नाही की जे स्त्री शिवाय बाळ जन्माला घालू शकेल. की एका काचेच्या पेटीत आपण काही संशोधन केलं आणि त्यात ते अगदी एवढेसे आपण ते पॉइंट सोडले आणि त्यात बाळ तयार झाले, होईल का हो? असं नाही होणार. कारण त्यासाठी म्हणजे देवानी स्त्रीला घडवलेलं आहे तेवढ्या यातना सहन करण्याच्या. कुठल्याही पुरुषाला हे नाही समजणार की आई होणं म्हणजे काय आहे, आई होताना नेमकी काय त्रास, काय यातना किंवा काय किती आपल्याला पीडा भोगाव्या लागतात. बाळाला स्तनपान करताना आपल्या अंगातले किती कण जात असतात, हे कुठल्याही पुरुषाला नाही समजणार. आणि एक आई अतिशय आनंदानं आपलं 1 मूल, 2 मूल, 3 मुलं असतील काही स्त्रियांना, तर प्रत्येक मुलासाठी आपलं आयुष्य ती पणाला लावते, आपलं करिअर पणाला लावते, आपलं सर्व काही पणाला लावते, आपलं सौंदर्य पणाला लावते. की काही नाही, माझी फिगर खराब होऊ दे, माझं काही होऊ दे, पण मला बाळ जन्माला एक घालायचं आहे किंवा 2 बाळ मला या जगामध्ये आणायचे आहेत, कारण मला आई व्हायचं आहे. हे तिची एक जिद्द असते. आणि
आणि त्या जिद्दीसाठी ती स्त्री, त्या आई वडिलांनी त्या मुलीला खूप शिकवून मोठं केलेलं असतं की बाळा तू पायावर उभी राहा. पण ते बाळ पाळणाघरात किंवा कोणाच्याही ताब्यात देताना त्या स्त्रीला अत्यंत वेदना होतात आणि स्त्रिया करिअर किंवा मूल यापैकी फक्त मूल या गोष्टीलाच प्रेफर करतात. नशिबानं माझी आई माझ्या मुलाच्या वेळेस सांभाळायला होती, त्यामुळे मी कायमच माझ्या करिअर म्हणजे काही खूप मोठं नाही पण मी काही ना काही काम करतच पहिल्यापासून आले. दुसऱ्या बाळाच्या वेळेस मी घरातूनच काम करत होते, पण मी कधी रिकामी नाही बसले. रिकामीचा अर्थ मी कमवत राहिले, काही ना काही मी कमवत राहिले आणि ती जिद्द मला आजही पुढे नेते की मला माझ्या मुलांसाठी करायचे. प्रत्येक दिवस मला नव्याने सांगून जातो मी माझ्यासाठी आता खूप कमी गोष्टी करते. जगायचं आहे किंवा कसं तरी जगायचंय ही कल्पना आता मला नाही आवडत. तर जगायचंय तर आता आनंदानं जगायचंय आणि आपल्या दोन्ही मुलांना ती प्रत्येक गोष्ट द्यायची जी त्यांना हवी आहे. भले 4 दिवस उशिरा देईन पण त्यांना ती देईन जी योग्य असेल. विनाकारण किंवा फालतू हट्ट पण नाही, पण जे काही मला शक्य आहे ती प्रत्येक गोष्ट मुलांसाठी मला करायची आणि तुम्हीही करा. मी माझ्यापुरतं नाही सांगते, हे मी का सांगतेय का तर प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये ती शक्ती आहे, फक्त पाऊल टाकायचा अवकाश आहे. कमवायला किंवा जिद्दीसाठी किंवा शिकण्यासाठी कुठल्याही वयाचं बंधन नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये तुम्ही कुठलीही ग्रोथ करू शकता किंवा स्वतःमध्ये तुम्ही डेव्हलपमेंट घडवू शकता. आता माझं वयच झालं, आता माझं वय उलटून गेलं, आता मला कोण नोकरी देणार, आता मला कोण काम देणार, असं बिलकुल नाहीये. प्रयत्न करा. बिझनेस ही अशी गोष्ट आहे ज्याच्यासाठी वय, शिक्षण याची कशाचीच मर्यादा नसते. त्यामुळे काही ना काही करत राहा. भले तुम्ही एका चांगल्या फॅमिलीमध्ये बिलॉंग करता किंवा तुमचे मिस्टर खूप काही कमवतात, तुमच्या घरात कशालाच कमी नाहीये, पण कमी आहे एका गोष्टीची, ती म्हणजे स्वाभिमान. स्वाभिमान हा अत्यंत जास्त महत्वाचा आहे मैत्रिणी. किमान 5-10 हजार तरी कमवणे हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे आणि ती कमाई, त्या कमाईत घेतलेल्या वस्तू आपल्या मुलांसाठी जे आपण करतो ते आपल्याला खूप आनंद देतं. आणि आपल्या आई वडिलांसाठी जेव्हा आपण ते 4-5 हजार रुपयातले 1000 रुपये आपण आपल्या आई वडिलांना देतो किंवा त्यांना काहीतरी गिफ्ट करतो, तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो आपल्या पतीकडून 200-400 रुपये घेऊन किंवा 1000 रुपये घेऊन आपण त्यांना काही करतो तेव्हा आपल्याला एक ओझं वाटतं, खूप ओझं वाटतं आपल्याला की आपण त्यांच्याकडून काहीतरी घेतोय, आपण ते समोरच्याला देतोय. हे होऊ नये म्हणून स्वावलंबी व्हा. आता मूळ मुद्द्यावर येऊया. 1-2 बॅगा आणि ते तेलाचं सामान आणि स्वामींची मूर्ती एवढं घेऊन मी इथं आले, बरोबर आहे. त्यानंतर मी 1.5 ते 2 महिने आईच्या, अगदी आमचं खोली एक 7x7ची असेल, बऱ्याच जणांनी त्या घराला म्हणजे माझ्या रिलेटिव्ह मध्ये नावही ठेवली की तुझ्या आईचं घर असं, तुझ्या आईचं घर तसं. पण मात्र मी समोरच्याच्या घराला नावं ठेवली की त्यांना त्रास होतो. माझ्या आईचं घर कसंही असू दे पण ते प्रेमानं, संस्कारानं भरलेलं आहे हे मला माहित आहे. अगदी एका खोलीत आमच्या बेलासहित म्हणजे कुत्रं सुद्धा, म्हणजे छोटंसं ते बाळ सुद्धा आणि माझी ओवी, माझा अखिलेश, मी, माझे आई वडील, जिथं आम्हाला जेवायला बसायलाही जागा नसायची एवढ्या जागेत मी 2 महिने काढले. खूप सगळ्या गोष्टींची वाट बघितली, सगळं केलं. म्हणजे आता त्या गोष्टी मला नाही काढायच्या की मी काय काय केलं त्या काळामध्ये, पण जिद्द नाही सोडली. मी काम करत राहिले, मी व्हिडिओ करत राहिले, व्हिडिओच्या द्वारे तुमच्यापर्यंत माझ्या अडचणी, माझे सुखदुःख सगळं पोहोचवत आले. आणि त्यानंतर मेन पॉइंटवर आले मी की आई वडिलांच्यात राहावं की स्वतंत्र राहावं. विचार खूप केला, पण मी तुम्हाला अगदी माझ्या मनातली गोष्ट सांगते. आज आई पण माझा हा व्हिडिओ बघत असेल. जेव्हा मी आई वडिलांच्यात राहायचे तेव्हा मी जर वडिलांना पैसे देऊ केले की दादा म्हणते मी वडिलांना की दादा हे घ्या आणि हे सामान आज तुम्ही, मी देते पैसे घेऊन या, तर त्यांनी त्या पैशाला कधीच हात नाही लावला. ते म्हणायचे माझ्याकडे आहेत, मी आणते. माझे वडील ना एकदम सामान्य, म्हणजे अतिशय सामान्य आईस्क्रीमची गाडी आहे माझ्या वडिलांची आणि आज त्यांचं वय 70 क्रॉस केलेलं आहे. आजही आम्ही त्यांना सगळं काही बसून द्यायला तयार आहोत, पण ते कष्टाला मागे पडत नाही. माझी आई सुद्धा शिक्षिका आहे, ती सुद्धा पोस्टाचं काम करते, भरपूर कामं करते, ती सुद्धा 65 क्रॉस आहे, पण ती कष्टाला कमी पडत नाही. आणि मग त्यांचा हा स्वाभिमान माझ्यामुळे त्यांना डबल खर्च, आज माझा, माझ्या मुलांचा
माझ्या दवाखान्याचा हे सगळा लोड मला त्यांना कधीच द्यायचा नव्हता. उलट मला त्यांना मदत करायची होती आणि ती मदत आई वडील त्यांच्या घरात राहून माझ्याकडून घेत नव्हते. बऱ्याचदा प्रयत्न केला, आपण हे सामान आणू किंवा आज आपण दूध आणू, आज आपण भाजी आणू, पण मी आणण्याच्या अगोदर वडीलच ते घेऊन यायचे आणि मग मलाच माझं मन म्हणायचं, म्हणजे आई वडिलांना काय वाटतं की आपल्या मुलीकडून नाही घ्यायचं, तिचं तिला खूप झाले, तिला 2 मुलं आहेत, हे झाले त्यांचे विचार. माझे विचार काय की जर आपलाच प्रपंचाचा भार आपण या वयात, आज 65 क्रॉस 70 क्रॉस या वयामध्ये आपण जर आपली जबाबदारी, आणि शिवाय मी त्यांच्या समोर रडणे किंवा माझं दुःख सांगणे किंवा माझे ते फोन कॉल्स तेव्हा चालू असायचे, माझी भांडणं, माझ्या मुलांचं रडणं, माझं ॲग्रेसिव्ह होणं, हे सगळं त्यांना बघून रोजचा त्रास व्हायचा. ते दाखवायचे नाहीत, मला धीर द्यायचे, पण त्यांना हा त्रास व्हायचा. हे सगळं बघून शेवटी मी निर्णय घेतला की आपण स्वतंत्र राहू. आई वडील, मला फ्रीडमसाठी स्वतंत्र नव्हतं राहायचं. माझ्यात हाही अर्थ काढला गेला की तुला फ्रीडम हवं होतं. मला आता माझ्या 2 मुलांना घेऊन फ्रीडम असंही आहे, म्हणजे आई वडिलांच्यात राहिले असते तरी मला फ्रीडमच आहे. मला त्यांनी कुठलंही बंधन कधी घातलेलं नाहीये. फक्त मी ज्या गोष्टी आता तुम्हाला समजावून सांगितल्या त्यासाठी मी सेपरेट राहिले. जेव्हा मी सेपरेट राहण्याचा निर्णय घेतला, जेव्हा हे घर बघितलं, म्हणजे ताईने मला हे घर बघून दिलं होतं की अशा या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे, आपण बघून येऊया. मी, माझे भाऊजी, ताई असं आम्ही बघायला आलो. फ्लॅट पटकन घेतला. तेव्हा मी किती लहान आहे किती मोठा आहे हा विचार मी काहीच नाही केला. फ्लॅट घेतला, त्यानंतर मग डिपॉझिट दिलं, ते म्हणजे भाडं दिलं. ते सुद्धा पहिलं डिपॉझिट भाडं माझ्या भाऊजींनीच तेव्हा दिलं होतं, कारण एवढा कॅश तेव्हा माझ्याकडे होता, पण मला ते पुढच्या गोष्टींसाठी लागणार होता. थोडा व्हिडिओमध्ये कट केला, त्याबद्दल सॉरी. तर फ्रीडम मला दोन्हीकडेही होतं. माझ्या आई वडिलांनी आजपर्यंत मला लहानपणापासून कोणतंच बंधन घातलेलं नाही. तर मी आले, त्यानंतर आम्ही रेंट भरलं, तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं. रेंट भरल्यावर घरात काय ठेवलं, खोटं वाटेल तुम्हाला, आईनं एक गोधडी दिली, एक चटई दिली, 1-2 पातेली, तवा, एवढंच. आणि काय तरी मला वाटते भांडी, एक 10-12 भांडी दिली. एका पोत्यात ती भांडी घातली, 2 बॅगा आणि एक गोधडी, एक चटई, उशी पण मला वाटते नव्हती. एवढं सामान घेतलं, कारण आईकडे पण आईपुरतंच सामान आहे. आणि रिक्षात ताईच्या गाडीत सामान घातलं आणि इथपर्यंत आलो. आता म्हटलं घरात तर सामान तर पाहिजे. त्यानंतर मग आम्ही दुकानामध्ये गेलो. आधी सगळ्यात आधी आम्ही किराणा भरला. किराणाचा अर्थ तुम्हाला सांगते, बादली, तांब्या, सुपली, केराचा डबा, चमचे, वाट्या, दुधाची पातेली, कढया, तवे, हे सगळं, म्हणजे जवळजवळ भांडीच मला किमान 10,000 रुपये भांड्यांसाठीच प्रॉपर लागले, शेगड्या वगैरे सगळं घेतलं. तेव्हा मला वाटतं आईने एक सिलेंडर मला दिला होता. त्यानंतर मग ताईने तिच्या मुलाच्या नावावर, म्हणजे माझ्या भाच्याच्या अनिकेतच्या नावावर मला 2 सिलेंडर घेऊन दिले. ही झाली सिलेंडर, गॅसची सोय झाली. त्यानंतर मग म्हटलं फ्रीज हा कॉमन आहे आता, म्हणजे सगळ्याच घरांमध्ये असतो. मग मी माझ्याकडे तेवढं सेव्हिंग्स ठेवले होते. मी एकाच दिवसात मग फ्रीज घेतला, वॉशिंग मशीन घेतलं. आता तुम्ही काही जण म्हणाल की वॉशिंग मशीन गरजेची वस्तू नाही आहे ताई, पण मला खूप काम असतं. मला पॅकिंगची कामं असतात, यूट्यूबची कामं असतात, पत्ते लिखाण असतं बाकीच्या कामांमधून, आणि मला बॅक पेनचा पण खूप त्रास, म्हणजे स्लिप डिस्कचा पण त्रास आहे. त्यामुळे मला बसून कपडे धुणं शक्य नाहीये. त्यामुळे मग मला वॉशिंग मशीन पण घ्यावं लागलं. अगदी तुम्हाला सांगते, झाडूपासनं, चमच्यापासनं मला सगळं सामान पुन्हा घ्यावं लागलं. वॉशिंग मशीन, जवळजवळ 1 लाख रुपयाचं सामान मी 1 ते 1.5 दिवसामध्ये सगळं खरेदी केलं. त्यानंतर घरामध्ये आरो बसवला, तो मला ताईनं बसवून दिला. त्यानंतर 2-3 फॅन घेतले, ते मला ताईनं, म्हणजे हेल्प कसं होत गेलं बघा, की आरो बसवून दिला. पाण्याची गरज, इथं पिण्याचं पाणी नाहीच आहे, म्हणजे अपार्टमेंटची जी टाकी आहे तीच आहे, त्यामुळं आरोही गरजेचा होता. मग तो बसवून दिला. फॅन ताईनं बसवून दिले, तो थोडाफार माझा खर्च वाचला. घर भाडं आणि डिपॉझिट पण भाऊजींनी भरलं होतं, तो थोडाफार माझा खर्च वाचला. अशा प्रकारे घर असं दिसायला लागलं की आता घरात भांडी आहे बाबा, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे. त्यानंतर मग रात्री झोपायला गेलो. चटई, आई पण आली होती, चटई किंवा ह्याच्यावर झोप लागेना, म्हणजे सवयच नाही आपल्याला या गोष्टींची की चटई. आणि मला खालून उठून बसताना पण त्रास होतो, की बॅक पेन होते. तरी पण मी महिना काढला. हात पाय सगळं खूप दुखायचं जमिनीवर झोपून, आणि गारठा होता, पावसाळ्याचे दिवस होते.
1 महिन्यानी मग म्हटलं अजून थोडा आपल्याकडे पैसा आला की आपण अजून एक पाऊल उचलू. मग एक छोटा बेड घेतला. मी छोटा बेड घेतला, मी त्याच्यावर झोपायला लागले. ओवीला माझ्याशिवाय झोप लागत नाही. ओवी म्हटली वरच झोपायचे, मग अडचण व्हायला लागली. मग पुन्हा सगळे खाली झोपायला लागलो. मग काही दिवस जाऊन दिले. मग मोठा बेड घेतला. बेड घेतल्यावर कपडे बरेच दिवस बॅगेत होते. रोज बॅग उघडायची, रोज बॅगेतनं कपडे काढायचे. कपडेच पुरेनासे झाले. म्हणजे 2-3 कपड्यावर माणूस किती दिवस राहणार. आज मी सोशल मीडियावर काम करते. अखिलेशला कॉलेजला जायचं असतं, ओवीला शाळेत जायचं असतं. अनेक वेळा रिक्वेस्ट केली मला माझे कपडे हवेत किंवा मला माझे हवे, पण समोरच्यानं त्याची हे नाही घेतली माझी, की बाबा एवढी तरी माया दाखवावी, एवढी तरी माणुसकी दाखवावी. मग एक दिवस कपडे खरेदीला गेलो. माझ्यासाठी थोडे कपडे, अखिलेशसाठी थोडे कपडे, ओवीसाठी थोडे कपडे, हे सगळं घेतलं. त्यानंतर तुम्हाला सांगते, कपडे घेतले, गॅसची सोय झाली, सगळं झालं. त्यानंतर हे सगळं ठेवण्यासाठी कपाटं घेतली. 1 सोडून 2 कपाटं झाली. कारण तेव्हा आपण साड्या पण विकत होतो, ड्रेस पण विकत होतो, गाऊन पण विकत होतो. त्यासाठी 2 कपाटं घेतली. मोठा बेड घेतला. आता किंग साईडच्या बेडवर मी आत्ता बसली. हा बेड घेतला. जशा जशा गरज पडतील तशा तशा, अगदी मिक्सर. आत्ता माझ्याकडे म्हणजे तुम्हाला सांगते ना की अशी एकही गोष्ट नाहीये जी माझ्या घरात नाहीये. एक मायक्रोवेव्ह सोडला तर, आणि मला मायक्रोवेव्ह आवडतच नाही. ना मला बेकिंगचं काही खायला आवडतं, ना मला मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम केलेलं आवडतं. मात्र इंडक्शन माझ्याकडे आहे. म्हणजे इमर्जन्सीला गॅस नसेलच तर काय करायचं, तर इंडक्शन मी तेवढ्यासाठी घेऊन ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीनं देवघर, मूळ मुद्दा सांगायचा आहे देवघराचा. महाराजांना कुठं ठेवायचं हा मोठा प्रश्न. मग मी ठरवलं नाही. आता सगळ्यात पहिली खरेदी सांगते, मी सांगायची विसरली. सगळ्यात पहिली खरेदी जेव्हा बॅगा वगैरे ठेवल्या, तर इथं नेमकी समोरच फर्निचरचं दुकान होतं थोड्याशा अंतरावर. तिथं गेले आणि तिथून पहिल्यांदा देवघर बघितलं. तेव्हा मी मोठं उभं देवघर घेतलं होतं बघा. गेल्या गेल्या काय दिसावं, तर समर्थ आहेत, मागं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. पटकन देवघर घेऊन आले. देवघराच्या मापाचं कापड आणलं, देव आणले. आता फक्त माझ्याकडे कुलदेवीची मूर्ती नाहीये. ती मी आता थोडा पाऊस कमी झाला की कुलदेवीची मूर्ती घ्यायला जाणार आहे. स्पेशल गाडी करून जाणार आहे. ST न वगैरे जाऊन हाल करून घेणार नाहीये. एक स्पेशल गाडी करणार आहे आणि कुलदेवीला मी जाऊन येणार आहे. कदाचित एकटीच जाईन किंवा ओवीला घेऊन जाईन या 1-4 दिवसामध्ये. तर तेवढी एक आता कमतरता आहे माझ्या घरामध्ये, मोठी, अगदी सगळ्यात मोठी, की आता मी अखिलेशची कुलदेवी बनशंकरी माता आहे आणि अखिलेशचा कुलदेव म्हणजे आमचा पहिला कुलदेव हा पालीचा खंडोबा आहे. आता मी खंडोबाचा टाक आणि बनशंकरीची मूर्ती हे दोन्ही माझ्या देवघरामध्ये लवकरच, जेव्हा मी आता नवीन घर घेत आहे तेव्हा मी त्यामध्ये ते स्थापन करणार आहे. अगदी गुरुजी वगैरे बोलवून स्थापन करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीनं मग ते देवघर आलं. मग त्याचं मी अनिकेतला बोलवून प्राणप्रतिष्ठा वगैरे करून चांगले देव बसवून घेतले आणि घराचं मंदिर झालं. ज्या दिवशी घरात मंदिर आलं त्या दिवशी घराचं मंदिर झालं. हळूहळू घराच्या सजावटीसाठी काय काय घ्यावंसं वाटलं. नंतर महाराजांचा फोटो आला, महाराजांची वरदहस्तातली मूर्ती आली, सगळं काही घरामध्ये आलं. त्याचप्रमाणे आता आमच्या घरामध्ये जवळजवळ 1.5 वर्ष कुठल्याच गोष्टीचं आमच्या तिघांमध्ये भांडण नाही, शांतता आहे. तुम्हाला माहिती आहे मला उपाय सेवा हे स्वतःला किती आवडतं. उपाय सेवा देवपूजा हे सगळं व्यवस्थित घडत गेलं. त्यातून त्या उपायांमधून सेवेंमधून माझी प्रगती होत गेली. ब्रेसलेटवर माझा जाम, क्रिस्टलवर माझा जाम प्रेम आहे, जाम विश्वास आता बसलेला आहे. पूर्वी नव्हता खरं सांगते, पण जसं मी ते रेकीचा अभ्यास केला तसा माझा विश्वास बसला. क्रिस्टलनी माझं आयुष्य बदललं, बऱ्याचशा उपायांनी माझं आयुष्य बदललं. तुम्ही पण फिरोजा ब्रेसलेट, मनी मॅग्नेट, पायराइड ब्रेसलेट हे प्रत्येकानं वापरा. नंबर तुम्हाला माहिती आहे 77 57 94 94 41 सिद्ध करून त्यात माझ्या ऊर्जा भरून तुमचं चांगलं होण्यासाठी भरपूर प्रयत्न करून तुमच्यापर्यंत मी ते पोहोचवते. व्यसनमुक्तीचं ब्रेसलेट असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल की देवी देवतांच्या मूर्ती, हे सगळं काही तुम्हाला माझ्याकडे मिळेल, तर तुम्ही घ्या. असा माझा जीवन प्रवास चालू झाला. आणि या घराच्या भिंती माझ्यासाठी नुसत्या भिंती नाही आहेत, तर खूप मोठ्या आठवणी आहेत. इथं माझ्या नवीन बिझनेसला सुरुवात झाली, ज्या देवी देवतांच्या वस्तू वगैरे. आज हे पूर्ण इकडचा भाग भरलेला आहे वस्तूंनी. एवढं आपण परत एकदा, म्हणजे एकदा नाही दोनदा नाही, आयुष्यात 3दा उभं राहणं इतकं सोपं नसतं बरं का. म्हणजे एखादी स्त्री खचून गळून कदाचित तिनं आत्महत्या पण केली असती.
पण हा पर्याय आहे का आयुष्यासाठी? नाही. माझ्याही विचार येतात निगेटिव्ह. काल मला बऱ्याच माझ्या बहिणी मैत्रिणी ओरडल्या, असं का केलंस, अशी का बोललीस काल? तर एक दिवसापुरते विचार थोडेसे चेंज झाले, थोडंसं डोक्यात काहीतरी विचार आले. असं वाटलं मला की आपलं काहीतरी चुकतंय किंवा आपल्याला काहीतरी वेगळं पाऊल उचललं पाहिजे असं मला वाटलं तात्पुरतं. पण नंतर विचार केला की अरे आपल्याकडे काय नाहीये, यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा 100% विचार केला पाहिजे. म्हणजे बघा, 2 बॅगांमध्ये कपडे भरून राहिलेली स्त्री, या घराची होम टूर मी जायच्या आधी नक्की देणार आहे तुम्हाला, कारण या माझ्या बेस्ट मेमरीज आहेत. भले हे वेल फर्निश्ड घर नाहीये, आता तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या घराला पडदा सुद्धा नाहीये, तर मी इथं बेडशीट लावलेलं आहे आणि ते लावायला त्याला पाईप सुद्धा नाहीये. तुम्हाला दाखवू का? एक मिनिट, तुम्ही हसाल. अत्यंत जास्त उजेड येतो, म्हणून अशा पद्धतीनं मी राहते. अगदी सिंपल आयुष्य जगते. पैसे नाहीयेत असं नाहीये, पाईप बसवायला पैसे नाहीत असं नाहीये, पण मी विचार काय करते, जर हे घर आपलं स्वतःचं नाहीये, आपल्याला कायमचं इथं राहायचं नाहीये, तर कशासाठी पैसे गुंतवा? त्यामुळे मी या घरातनं पडदे लावले. फक्त महाराजांच्या फोटोपुरता एक खेळा ठोकला. अजिबात घर यांचं खराब केलं नाही, काही नाही. किचन तर इतकं लहान आहे, इतकं लहान आहे की उभं राहायला जागा नाहीये, आम्हाला जेवायला बसायला जागा नाहीये, एवढं लहान आहे. पण गेले दिवस, आता चांगलं मोठं घर घेतेय मी, चांगलं मुलीचं चांगल्या शाळेत ॲडमिशन घेतेय मी, आता त्या प्रोसेसमध्येच चालू आहे मी. त्यामुळे आता आपण नवीन उमेदीनं नवीन चांगल्या ठिकाणी हे. पण या घराची मला ना खूप आठवण येईल. जेव्हा कधी मी या अपार्टमेंटकडे बघेन, जेव्हा कधी मी इथून जाईन, तेव्हा मला एक अगदी छोट्याशा वयात आपला नवीन संसार सुरू होतो ना, ती फिलिंग मला या घरानं पुन्हा एकदा दिली की अगं ताई सुकली घ्यायची, अगं ताई झाडू घ्यायचा आहे, किंवा माझी मी पण जेव्हा जायचे, अगं बाई माझ्याकडे तेल ठेवायला भांडच नाहीये, तूप ठेवायला भांडं नाहीये, मिसळण्याचा डबाच नाहीये, किंवा नाही का आपण मीठ मोहरी जे सगळं सामान ठेवतो तेच नाहीये, बेड घेतला पण गादीच नाहीये, गादी घेतल्या पण उशाच नाहीयेत, गादी घेतली बेडशीटच नाहीये. म्हणजे किती वेळा बाजारात गेलो आणि किती वेळा आले, याला कुठलंही माप नाहीये. अक्षरशः लाईट गेली तर मग मेणबत्ती नव्हती, मेणबत्ती आणली तर काढेपेटी आणायला विसरायचे. म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते. दिवा लावायला गेले तर दिव्याच्या तेव्हा आपल्याकडे वातीच नव्हत्या, उदबत्ती लावायला गेले तर काढेपेटी नसायची, गॅस शेगड्या सगळं आणलं, सिलेंडर काढेपेटीच आणली नाही. किती वेळा हे जिने उतरले, किती वेळा चढले, काय काय स्ट्रगल केला. मुलांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा किती शाळा फिरले मी ओबीसाठी, इतक्या शाळा फिरले. शेवटी मग म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, माझा म्हणजे भाचा स्वतःचा अनिकेत, उदयन महाराजांची त्याची खूप छान ओळख आहे. राजांच्या कृपेनं, राजांच्या ओळखीनं आपला सातारा म्हणजे तुम्हाला माहिती आहे उदयन महाराजांचं सगळं वर्चस्व चालतं. फक्त एका फोनमध्ये चांगल्या स्कूलमध्ये तिला ॲडमिशन मिळालं. हा, थोडं डोनेशन घेतलं, पण प्रत्येक शाळांनी नकार दिलेला असताना त्या स्कूलमध्ये तिला घेतलं. आज हे सगळं उदयन महाराजांची तर कृपा आहेच, अनिकेतची तर त्याहून जास्त आहे, बहिणीची त्याहून जास्त आहे, भाऊजींची आहे, माझ्या सगळ्या घरातल्यांची आहे. पण ह्या सगळ्यांची तर आहेच, पण बरोबरीनं महाराज किती पावलं काढत जातात बघा, की चल तुला हा मार्ग देतो, चल तुझं हे काम होत नाहीये ना, हे करून देतो. याला म्हणतात सेवेचं फळ मिळणं, याला म्हणतात स्वामींची लीला. मला तुम्हाला हेच समजावून सांगायचंय की अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे पदोपदी आयुष्यात घडतं. फक्त नाराज होऊ नका, फक्त संयम सोडू नका, धीर सोडू नका. तुमच्यासाठी काय योग्य आहे ते महाराजांनी खूप आधी ठरवून ठेवलेलं असतं. तुम्ही पळू नका की हे करू का ते करू, कारण त्यांनी सगळं लिहून ठेवलंय की तुमचं कधी कुणाशी लग्न होणार, कधी तुटणार, तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी कोण येणार, तुमच्या आयुष्यासाठी कोण योग्य आहे, तुम्हाला कोण जोडीदार योग्य आहे, कोण अयोग्य आहे, तू याच्या आयुष्यात जा किंवा नको जाऊ, तुला या शाळेमध्ये जायचं आहे का नाही, तुला हा जॉब करायचा आहे का नाही, तुला तुझ्या मुलांसाठी काय करायचंय. तर वाईट दिवस असतात. माझ्या मुलाचं 1 वर्ष गेलं या सगळ्यामध्ये. माझ्या मुलाला नावं ठेवण्यात आली की तो कधी इंजिनियर होणार नाही, तो कधी शिकणार नाही, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. पण बिलकुल नाही, माझा मुलगा इंजिनियर झाला आहे असं स्वप्न मी आजही बघते आणि तो 100% होणार. महाराज आहेत त्याच्या पाठीशी, साक्षात महाराजांची सेवा आम्ही करतो. आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये. थोडा अडकला होता, पाय अडकलं, पुढं गेलं, धडपडलं, पुन्हा उभं केलं.
केलं, ह्या गोष्टी होतातच ना, असं नाही आहे. त्याला कुठल्याही मुलांना अभ्यास करण्यासाठी घरातल्या आई वडिलांची मनस्थिती, आई वडिलांचं वातावरण हे चांगलं लागतं. त्या मुलांसमोर जर रोज भांडणं, रडणं, हेवे दावे, रुसवे, फुगवे, घाणेरडे संशय, घाणेरड्या गोष्टी या असतील तर कुठलाही मुलगा अभ्यास करू शकत नाही. आता जेव्हा त्याला 1 वर्ष चांगलं वातावरण दिलं, चांगल्या गोष्टी दिल्या, तेव्हा तो आपोआप पुढे गेला. त्याच्या बुद्धीमध्ये कुठं कमजोरी नाहीये किंवा त्याच्या टॅलेंटमध्ये कुठं कमजोरी नाहीये. कमजोरी माझ्यात होती की मी कुठल्याही गोष्टींच्या मागे धावत सुटले होते. मला हा विचार करायला आधीच पाहिजे होता की माझ्या मुलांचं हित कशात आहे. मी आणि माझा मुलगा ना, आम्ही जेव्हा एकटं राहायचो ना, म्हणजे या लग्नाच्या आधी, खूप सुखात आणि खूप मस्त आणि एन्जॉयफुल आयुष्य मी जगत होते. म्हणजे माझ्यासारखं आयुष्यच कोण जगलं नसेल, इतक्या सुंदर जगत होते मी की तेव्हा पण मी काम करत होते. पार्लर होतं माझं. परत तुम्हाला सांगते, मी सिस्टर नर्स म्हणून काम करत होते. तेव्हा सुद्धा मी एकदम बिनधास्त जीवन जगत होते. अखिलेश लहान होता, 8-9 वर्षाचा. दिवस घरात एकटा राहायचा. म्हणजे कुठलाच त्रास त्यानं मला कधीच दिला नाही. आयुष्यात चढ उतार आले, कधी चुकले, कधी बरोबर होते. पूर्ण मी बरोबर होते का? नाही, कारण मी देव नाहीये. देव सुद्धा चुकलेत, मीही चुकली आहे काही गोष्टींमध्ये, पण त्याची शिक्षा किंवा त्याची फळं आता भोगून झाली, संपली. माझ्या कर्माच्या चुकीच्या मागच्या जन्मीचे, या जन्मीचे प्रारब्ध माझे संपले आणि माझे चांगले दिवस चालू झाले आणि ते चांगले कायम टिकण्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील. 2 वर्षात, 3-4 वर्षामध्ये आता मुलगा हाताशी येईल, पण मुलगा जरी हाताशी आला तरी अजून मुलीचं अख्खं आयुष्य आत्ताशी ती 9 पूर्णची आहे. अजून तिचं शिक्षण, तिची 10वी 12वी, तिचं शिक्षण, तिचं लग्न, हे सगळं आहे. तिच्यासाठी आपल्याला काही नाही, आता काही आपल्याला हुंडा द्यायचा नाहीये किंवा काही नाहीये, पण तिच्यासाठी थोडंफार सोनं नाणं तयार करून ठेवणं, तिच्या शिक्षणासाठी तयारी करणं, हे एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे. माझ्या मुलासाठी सगळं करून ठेवणं हेही माझं काम आहे. म्हणजे मला आता रुपयाचा विचार करावा लागतो, सगळ्या गोष्टी. घर तर माझं मोठं स्वप्न आहे आणि खरं सांगते, घर मी घेऊ पण शकते, पण ना ते मोठे हप्त्यांचं मला नकोसं वाटतं. ते त्यापेक्षा असं वाटतं की, म्हणजे आकी पण म्हणतो की आई घराचं काम मी करीन, तू तुझं फक्त आत्ता जे चालू आहे ते बघ. त्याला एवढंही म्हटलं तू 4 व्हीलरचा क्लास लाव. मी लावणार होते तर मला ते बॅगचं दुखणं निघालं, त्यामुळे माझं राहिलं. आता तो म्हटलाय जरा हे वर्ष जाऊ दे, मी क्लास लावतो, मग आपण बघूया गाडीचं. आणि म्हणजे मोठी गाडी वगैरे माझी होती पूर्वी स्वप्न आणि केली पण मी ती पूर्ण. पण आता नाही वाटत मला की ते पाहिजेच आपल्याकडे कसंही करून, कारण रिक्षा, ओला इतकं सोपं झालंय की आपण फोन केला तर इतक्या रिक्षावाल्यांची इथं पण माझी ओळख झाली आहे की ताई फोन करा बरं का, मी येतो. एवढे सुंदर म्हणजे सगळी लोक मिळाली आहेत. तिथं फ्रेंड सर्कल. आजच मी संध्याकाळी एका मैत्रिणीकडे जाणार आहे, तिला तुम्हाला भेटवेन की तिनं फक्त मला गॅलरीतनं बघितलं आणि एवढा इथल्या अपार्टमेंटमध्ये इतके सबस्क्रायबर आहेत माझे की सगळ्यांना एवढा आनंद झाला की ताई इथं राहायला आल्या. आणि कुणीही माझ्याबद्दल, माझ्या माघारी सुद्धा कधीच वाईट बोलणार नाही. एवढी सगळ्यांनी माझी इथं राहून वागणूक बघितली आहे. सगळ्यांनी इथं राहून मी कुणाच्या उमऱ्याच्या आत नाही हे बघितलंय. आपलं घर आणि आपण, आपलं काम आणि आपली मुलं, बास एवढंच माझं जीवन कायम. आणि मेन या सगळ्यात महाराजांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम यामुळंच मी आज आहे. फक्त आणि फक्त तुमच्यामुळं मी आज आहे. त्यामुळे तुम्हाला शतशः नमन, शतशः धन्यवाद तुमचे, की जसं तुम्ही म्हणता ना की ताई तुम्ही आमचं आयुष्य बदललं, तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा माझं आयुष्य बदललं. आणि देवाकडे किंवा ज्यानं आपलं चांगलं केलंय त्याचे धन्यवाद मानणं हे खरंच आपलं काम आहे. कधीही असं निष्ठुर होऊ नये की तू काय केलंयस माझ्यासाठी किंवा काय, हे मला नाही जमणार. तुम्ही लोकांनी माझ्यासाठी खूप केलंय. वेळोवेळी मला खचल्यावर आधार दिलाय. वेळोवेळी माझ्याकडून तुम्ही 2-2 महिने माझ्या वस्तूंचा तुम्ही वेट करता की नाही मिळू दे, ताईकडनं मिळणार. एवढा विश्वास असणारी लोक आहेत. कितीही मला उशीर होऊ दे, ताई तू बरी आहेस का, तू बरी झाल्यावर पाठव, असं म्हणणारी लोक मला भेटली. जिथं जाईल तिथं हातात हात घेणारी लोक मला भेटली. कुठेही जाऊ दे ताई, म्हणजे इतकं खरंच मला तुमच्यासारखं कुटुंब मिळालं ना. माझं कुटुंब तर आहेच स्ट्रॉंग, पण तुमच्यासारखं कुटुंब मला मिळालं ना, हे सुद्धा खूप माझ्यासाठी चांगलं आहे. आणि मी खूप आयुष्यामध्ये खूप मला पुढं जायचं आहे अजूनही माझ्या मुलांसोबत आणि तुमच्यासोबत. तर व्हिडिओ थोडा मोठा होता, गप्पांचा होता. संध्याकाळी तुम्हाला माझ्या त्या मैत्रिणीला भेटेन, कारण आता एक घर सोडणार आहे मी. त्यामुळे ती मला म्हटली आज तू काही करून माझ्याकडे ये बरं का. म्हटलं येते मी, जाऊ बोलते मी त्यांना.
तर येते म्हटले. मी त्यांना कापूर हवाय तर कापूर घेऊन मी जाणार आहे, तेव्हाच मी त्यांनाही तुम्हाला भेटवेन, त्यांचं देवघर वगैरे दाखवेन, जर त्यांनी शूटिंगला परमिशन दिली तर चला या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. काय या घरातल्या मेमरी मला या घरात बसून एक व्हिडिओ असा करायचा होता की साठवायच्या होत्या. एक प्राणी, मुका प्राणी सुद्धा लळा लावून जातो, एक घर सुद्धा लळा लावून जातं, पण ज्याच्यासाठी आपण आयुष्यातले 10 वर्ष घालवले त्याच व्यक्तीला आपला लळा कधी लागलाच नाही, त्याचं सुद्धा खूप वाईट वाटतं. पण आता काही इलाज नाही या गोष्टींना, बरोबर आहे ना. तर चला, श्री स्वामी समर्थ, पुन्हा भेटू.